यानंतर या चर्चासत्राचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर VN शिंदे सरांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. भाऊपाध्यायांचं वाङ्मय, आकलन आणि पुनर्विचार या शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागाने PM उषा योजनेअंतर्गत 2 दिवसाच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी समोर उपस्थित असलेले उद्घाटक कवी, अनुवादक, समीक्षक चंद्रकांत पाटील सर, बीजभाषक ज्येष्ठ समीक्षक अविनाश चपरे सर, मराठीचे विभाग प्रमुख आणि ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे सर, विभागातील प्राध्यापक नंदकुमार मोरे सर, व्यासपीठासमोर अनेक मान्यवर आहेत, सर्वांची नावं घेणं कठीण आहे, बंधू आणि भगिनींनो, थोडं विषयांतर करून एक बोलावं असं वाटतं आणि सप्रे सरांनी त्याचं सुतोवाच केलं म्हणून अध्यक्षांना त्याच्याबद्दलही थोडंसं बोलावं असा एक संकेत असतो, त्याच धरून मी बोलतो. मराठी भाषेचं भवितव्य फार सुरक्षित आहे असं व्यासपीठाकडे बघितल्यानंतर किंवा समोर स्टेजकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. सप्रे सर म्हणाले की विभागात 2च शिक्षक आहेत आणि उपक्रम काळाच्या पुढे जाऊन होत आहेत. आता पलीकडे नंदकुमार मोरे सर आहेत, इकडे रणधीर शिंदे सर आहेत. भाऊपाध्ये ज्यांच्या लेखनाबद्दल फारशी चर्चा होत नाही, त्यांच्या साहित्याबद्दल या ठिकाणी 2 दिवसाचं राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलेले आहे. ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते बॉटनीचे आणि मराठी हिंदी साहित्यामध्ये दबदबा आहे. नंदकुमार मोरे सरांनी सांगितलं की सप्रे सर इंग्रजीचे आहेत पण त्यांचा वावर मराठीत जास्त आहे. अध्यक्ष बसवले तो फिजिक्सवाला बसवलाय आणि प्रकाशन होतंय ते थोरात सरांनी राणा या कादंबरीचं हिंदीत केलेलं या ठिकाणी प्रकाशन होत आहे. त्यामुळे सगळ्यांना सामावून घेण्याची जी भाषा समृद्ध होण्यासाठी एक महत्वाची गोष्ट असते ती मराठी विभाग हे फार तळमळीनं करते. त्यामुळे मराठी भाषा सुरक्षित आहे, तिचं भविष्य चांगलं आहे असं या विभागाच्या कार्याकडे बघून निश्चितच म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी मी मराठी विभागाचं सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो. त्या ठिकाणी माझ्या अगोदर 2 मोठी माणसं बोललेले, चंद्रकांत पाटील सर बोललेत. त्यांनी भाऊपाध्यांच्या बरोबर ते सहवासात होते, त्यांनी त्यांचे काही अनुभव सांगितले आणि काही ओझरते उल्लेख केले. खरं सांगायचं झालं तर वेळ जवळपास आपण 20 मिनिटं पुढे आहोत, त्यामुळे मी फारच थोडक्यात बोलणार आहे. सप्रे सरांनी या साहित्याकडे कसं पाहिलं पाहिजे याच्याबद्दल बोलले. त्यांनी काही वाक्य खूप छान सांगितली की प्रस्थापित चौकटी झुगारून जगण्याचं अराजक मांडलं वगैरे, आणि कुठलाही वाद भाऊपाध्यांच्या साहित्याला चिटकत नाही. मला स्वतःला असं वाटतं की भाऊपाध्यांनी जे लेखन केलेले आहे ते त्यांनी जे उघड्या डोळ्यांनी संवेदनशील मन ठेवून टिपलेलं होतं ते जसंच्या तसं लोकांच्या पर्यंत देण्याचा प्रयत्न केलाय किंवा लिहायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलीही भाषा, प्रमाण भाषा, अमुक भाषा, तमुक भाषा नाही, जसंच्या तसं लिहायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही नाही. हे ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस स्टेजवरून हे वाक्य बोलताना आपल्या समोर जो एक अदृश्य पडदा असतो त्याच्यातून ते पटत नाही. पण सभागृहातली सगळी ज्येष्ठ मंडळी जी आहेत त्यांना निश्चितच पटेल, कारण मी उदाहरण देतो. आपण कितीही शिकलेलो असलो, कुठल्याही मोठ्या पदावर गेलेलो असलो आणि जर स्वतः ड्रायव्हिंग करत जात असतो त्यावेळेस पुढचा माणूस आपण 100 वेळा हॉर्न देतो तरी साईड देत नाही. ज्यावेळेस आपण त्याला ओव्हरटेक करून घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेसही साईड देत नाही. त्यावेळेस आपण शेवटी त्याला ओव्हरटेक करत असताना काय शब्द वापरतो ते प्रत्येकानं मनात विचार करावा, म्हणजे लक्षात येईल आपल्यामध्ये सुद्धा वासू नकातला पोक्या असतो, तो त्या ठिकाणी व्यक्त होत असतो. हे आपण मान्य करायला तयार नसतो. आणि समाजामध्ये बोलत असताना, दुसऱ्यांच्या बरोबर संवाद साधत असताना ठीक आहे, पण ज्या वेळेस वासुनाकासारखं कथानक लिहायचे किंवा कथा लिहायचे त्यावेळेस अशा प्रकारच्या प्रमाण भाषा वापरण्याचा किंवा त्याच्यामध्ये शिव्या आल्या नाही पाहिजेत, हे आलं नाही पाहिजे वगैरे 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 याचा अट्टहास किंवा आग्रह धरण्याचं कोणतेही कारण नाही. या ठिकाणी प्रख्यात्रेंचा उल्लेख झाला पण त्याच्याबद्दल फार कोणी बोललं नाही, त्याच्याबद्दलच थोडंसं मला बोलावं असं वाटतं. विधानसभा विधान परिषदेमध्ये त्यांच्या वासुनाकाबद्दल बराच मोठा गहजब झाला. त्याच्यावरती नंतर तत्कालीन मुख्यमंत्री जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी
ग. माडगुळकरांच्यावरती सोपवलं की ही कादंबरी कशी आहे काय नाही याच्याबद्दलचं तुम्ही तुमचं मत द्या. त्यांनी क्लीन सर्टिफिकेट दिलं, कारण ग. माडगुळकर गीत रामायण एकीकडे लिहित होते पण साहित्याची जाण त्यांची तेवढीच समृद्ध होती. मात्र वासुनाकाचं यश मला कशात वाटतं तर प्रके यात्रेला ती कादंबरी मनापासून वाचावी लागली. त्याने त्यांच्या अग्रलेखामध्ये लिहिलं की या कादंबरीमध्ये बहिणीवरून 150 शिव्या आहेत आणि आईवरून 125 शिव्या आहेत. आता शिव्या जर त्याच्यातल्या मोजायच्या असतील तर शब्द ना शब्द, ओळ ना ओळ बारकाईने वाचून मगच त्याच्यावर भाष्य करता येणं शक्य आहे. आणि प्रके यात्रेंच्या सारख्या चतुरस्त्र माणसाला हे करायला लागावं हे त्या वासुनाकाचं आणि भाऊपद्यांच्या लेखनाचं खऱ्या अर्थानं यश आहे असं मला वाटतं. त्याने कुठलाच मूर्खा घेतलेला नाही, सामान्य माणसासारखं जगलेलं आहे. ज्या कादंबरीचा उल्लेख पाटील सरांनी पण केला, सप्रे सरांनी केला, वैतागवाडीमध्ये तो घर शोधत असताना त्याची होणारी मनाची जी काही ससे होलपट आहे ती चित्रित करत असताना त्यांनी बहीण आणि भावाच्या नात्याबद्दलचं भाष्य करत असताना किती सुंदर लिहिलेलं आहे ते. पुढं नंतर एका भाडेकरूचं साहित्य रस्त्यावरती फेकलं जात असताना त्याला अडवण्याचा मोह त्यांच्या मनात तयार होतो. मात्र पुढे आपल्या कुटुंबाचं कसं व्हायचं, इथं जर पोलिसांनी आपल्याला अटक केली तर आपल्या कुटुंबाची काय परिस्थिती होणार वगैरे 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 सगळं आठवून जागीच ते थांबतात. हे सगळं जे मांडलेलं आहे त्यावेळेची मनातली घुसमट ज्या शब्दात व्यक्त केलेली आहे तिथं तेच शब्द लावतात. कितीतरी वेळा कितीतरी प्रसंग आपल्या आयुष्यात असे येत असतात की ज्या वेळेस आपण मनातल्या मनात जी ओरिजिनल भाषा वापरत असतो ती भाषा सगळी कागदावरती उतरवायची, छापायचं आणि ते साहित्यातून लोकांच्या बरोबर द्यायचं, लोकांच्याकडे द्यायचं काम ह्या भाऊपाध्यांच्या साहित्यामध्ये सगळीकडे दिसतं. त्याच्यातले अनेक प्रसंग, वैतागवाडी एकच मला त्यांची साहित्यकृती वाचलेली मला आठवते, ती पण मी काय अलीकडच्या काळात नाही, पण वैतागवाडीतला एक पॅराग्राफ मी युट्यूबवरती वाचत असताना मला ते कादंबरीतलं बरंचसं कथानक डोळ्यासमोर आलं. आज त्याच्यातल्या परिस्थितीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. आजही माणूस आहे तसाच आहे. मुंबईतल्या जागेचे प्रश्न तसेच आहे. भाडेकरूंच्या बरोबर असणारं मालकांचं वर्तन तशाच पद्धतीचं आहे. फक्त संवादाची माध्यम बदललेली आहेत, तंत्रज्ञान बदललेले, याच्या पलीकडे मानवी स्वभावामध्ये फारसा फरक पडलेला नाही. ज्या वेळेस आपलं मन कोरं ठेवून हे साहित्य आपण वाचायचा प्रयत्न करू त्यावेळेस या साहित्याच्या बरोबर प्रत्येक माणूस जोडला जातो. प्रत्येक माणसाला आपण त्याच्यात कुठे, प्रत्येक पात्रामध्ये आपण स्वतःला कुठेतरी कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. इतकं अशा प्रकारचं वेगळं दर्जेदार साहित्य की जे साहित्य कदाचित मला वाटतं वासुनाकावरून जो वाद निर्माण झाला आणि राडाच्या बद्दलचा वेगळाच विषय आहे, पण वासुनाकाच्या बद्दलचे जे काही मोठे वाद निर्माण झाले त्याच्यावरती कमिटी, सर्टिफिकेशन आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बंदी घालायची नाही हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा निर्णय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींच्या मुळं निदान ते चौकटीच्या बाहेर जाऊन लोकांच्या पर्यंत पोहोचलं. आणि आज मराठी विभाग अशा एका साहित्यिकाच्या साहित्य कृतीच्या बद्दल त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 1-2 दिवसाचं चर्चासत्र या ठिकाणी आयोजित करते. माझी सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती राहील की अशा प्रकारच्या साहित्याला तुम्ही अभ्यासलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये माणसाचं खरं दर्शन आलेलं असतं. त्यापूर्वीचं साहित्य जे मराठीमध्ये प्रकाशित झालं त्याच्यामध्ये मुंबईचा समुद्र, बीच, अपार्टमेंट मधलं जीवन वगैरे वगैरे वगैरे. आज सुद्धा टीव्ही सिरियल मध्ये जे सगळं जगमगीत दाखवलं जातं त्याच्या पलीकडे जाऊन आपलं जीवन कसं असतं या दोन्हीची जर तुलना केली तर जो फरक दिसतो तोच या साहित्यात आहे. तिथं सर्वसामान्यांचं जगणं, सर्वसामान्यांच्या आयुष्यातले प्रसंग, त्यांना येणाऱ्या अडचणी, त्याच्यातून निर्माण झालेल्या समस्या, त्याच्यातून झालेला त्रास, या सगळ्या गोष्टी मांडण्याचा माणसाचं खरं पुरं जीवन, बेगडी जीवन नव्हे, ते दाखवण्याचा प्रयत्न या साहित्यातून झालेला आहे. अशा साहित्याबद्दलचं हे जे चर्चासत्र आहे ते तुम्हा सर्वांच्या साठी, तुमची साहित्याची जाण प्रगल्भ करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याचा आपण आस्वाद घ्यावा आणि त्याच्यातून आपल्या साहित्य विषयक जाणीवा समृद्ध करण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकावं अशी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे. आजच्या या एका वेगळ्या विषयावरच्या चर्चासत्रासाठी मला बोलावलं, अध्यक्षपदही दिलं, त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर.